तेच नाही थोडं वरती उचल. यशोदा बाहेर ये. यशोदा मी किती भाग्यवान आहे, मला तुझ्यासारखी सुंदर पत्नी मिळाली. यशोदा तू श्रीमंत घरची मुलगी असून सुद्धा माझ्यासारख्या साधारण मुलाची तू लग्न केलीस, पण लग्नात तुला मी मंगळसूत्राशिवाय काहीच देऊ शकलो नाही. हो ना, तुम्ही दिलेला काळ्या मनाचं मंगळसूत्र हेच माझी मुलाची आहे. आवाज रे यशोदा. नारायण माझा लहान भाऊ माझ्या खर्चाचा तुकडा आहे. आई गेल्यापासून तू त्याचा सांभाळ केली, त्याचे लाड देखील पुरवले. धन्य धन्य तू यशोदा. पण चिंता वाटते एकाच गोष्टीची. कसली चिंता सांगा तुम्ही. हा प्राण तुमच्या सेवेशी आहे. यशोदा नारायण माझा लहान भाऊ नाही तर तो माझा मुलगा आहे. मी लहानपणापासून त्याचं पालन केलं आणि त्याला मुलाप्रमाणे सांभाळलं. आणि यशोदा ऐकत आहे की त्याचे लग्न बालपणीच झालं, त्याला माहीत देखील नसेल. आता तो 18-20 वर्षाचा झाला. त्याची पत्नी तुला तरुण झाली असेल, तेव्हा ती जर आपल्या घरी आली तेव्हा ती तुला सांभाळून घेतील की नाही याचीच मला चिंता वाटते ग. तुम्ही माझी परीक्षा घेतला की काय. हो मी बहिणी प्रमाण सांभाळी. आता तर झाले ना. तरी पण यशोदा मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे. म्हणजे माझ्यावर विश्वास नाही का. तुम्हाला शंका आहे तर देते मी. तसं नाही ग. जर का आपल्याला एखादे मूल झालं तर तू त्यांना सांभाळून घेशील की नाही याची मला चिंता वाटते. हे बघ यशोदा, मी तुला सत्य परिस्थिती सांगितली, तुला राग तर आला नाही ना. हो मला कसं आहे. पतीची आज्ञा पाळणं पतीचे धर्मच आहे. पण मला तुमच्याकडून एक वचन हवा. यशोदा माझी जरी ऐपत नसली ना तर मी स्वतःला विकून मागील ते दागिने करून द्यायला मी तयार आहे. मी ज्यावेळी ह्या घरात पाऊल टाकली ना तेव्हा माझ्या मनात कशाचाही विचार नाही, ना सोन्याचा आणि ना चांदीचा. यशोदा आता तू जे काही मागशील ते मी द्यायला तयार आहे. तर मला वचन द्या, मी तुमच्या बाळाची आई होणार नाही, कधीच मी बाळाला जन्म देणार नाही. यशोदा नाही तू काय बोलत आहेस. सर्व धरून तू दुसरं काही माग ते मी तुला देईन. आई होण्याचा भाग्य तू हिरावून घेऊ नकोस ग. नाथ मी तुम्हाला वचन देते, त्यांना मी माझे भाऊ बहीण समजून सांभाळते. खरंच यशोदा किती महान आहे तू. अगं पण नारायण गेला कुठं. कोण बापूजी. आता ती कुठं राह. बैल घेऊन ते शेतावर गेले असते. तू खूप काळजी घेत होत का यशोदा. असाच आपला संसार सोन्यासारखा फुलू दे आणि तू सगळ्यांना सांभाळून घे. माझ्या सोन्यासारखा संसाराला कोणाची नजर लागू देणार नाही. आता यशोदा बोलता बोलता पुष्कळ वेळ झाला, मला त्याच्यावर जायचं आहे. चल लवकर.
आम्ही शेतकरी माणसं, अगोदर शेतीचे काम आणि नंतर घरचे काम. पण आई, अगं आई, तुझ्या या नारायणला एकटा ठेवून तू कुठं निघाली आहेस? अगं आई, मी केवळ 6 महिन्याचा असताना तुम्हाला सोडून दूर अनंतामध्ये निघून गेलीस. अगं आई, तुझी पवित्र छाया या नारायणवर सदैव असू दे ग, सदैव असू दे. अगं आई, तू गेल्यापासून माझ्या दादा आणि वहिनीनेच माझा सांभाळ केला, मला लहानाचं मोठं केलं, आपल्या पुढच्या मुलाप्रमाणे वाढवलं. अशी मला कशी गती सोडून निघून गेली नाही. तुम्हाला कोणी दुखवलं का? अगं वहिनी, ज्यांना आई नसते ना, त्यांचं मन कसं असं उसळ वाऱ्यासारखं भीर 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 फिरत असतं. त्यांना आई आहे ते किती भाग्यवान समजायचे नाही का? अगं आम्हा पापी लोकांना आईची माया कधी मिळालीच नाही वहिनी, कधी मिळालीच. खरं सांग वहिनी, अगं माझी आई सोडून गेली तेव्हा मी किती वर्षाचा होतो वहिनी? सासूबाई आम्हा सर्वांना सोडून गेली तेव्हा तुम्ही केवळ 6 महिन्याच्या होत्या. हो का? तेव्हापासून मी तुम्हाला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले. तुमच्या मनाला दुःख कधी होऊ दिले नाही. अगं तू माझा सांभाळ केली आणि माझी सर्व लाड पुरवली तू. म्हणून मी आजपासून की नव्हे तुला माझी आईच म्हणणार बघ.